हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? तर आज मी तुम्हाला सर्वात महत्त्वाचं जे समरमध्ये स्पेशली लागतं आपल्याला, थोडंफार उन्हात बाहेर गेले की आपली स्किन टॅन होते. ॲक्च्युली मी कालच एक्सपिरियन्स केला, थोडीशी बाहेर गेले होते आणि स्कार्फ घ्यायचं विसरला आणि काय मग थोडीशी बाहेर गेले तरी टॅन मी घेऊनच आले. मग घरगुती होममेड पॅक मी तुम्हाला इथे आज दाखवणार आहे आणि त्यातला महत्त्वाचा इन्ग्रेडियंट आहे तो म्हणजे राईस फ्लोअर, म्हणजे तांदळाची पावडर. येस, तांदळाची पावडर. ते फार महत्त्वाचं इन्ग्रेडियंट आहे आणि तो खरंच मॅजिकल आहे. म्हणजे हा पॅक मी पहिल्यांदा नाही बनवत आहे, सुरुवातीला पण बनवला होता मी हा पॅक आणि रिझल्ट खरंच अमेझिंग आहे. आणि खूप जण असं म्हणतात कोरियन स्किनचं रहस्य पण हेच आहे, बट एनिवेज कोरियन स्किन, कोरिया कुठे आला, त्यांचं हवामान वगैरे सगळे वेगळे आहे, त्यांची पर्सनॅलिटी वेगळी आहे, त्यांची स्किन त्यांच्या कशी. आपण आपली स्किन फक्त क्लिअर कशी करायची ते पाहूयात. आपल्याला कोणासारखी स्किन नाही करायची, आपल्या स्वतःवर प्रेम आहे, फक्त आपल्याला स्किन इम्प्रूव्हमेंट करायची, हे लक्षात घ्या. त्यामुळे कोणाला ब्लाइंडली फॉलो नका करत जाऊ. तर आपण आपला घरगुती पॅक कसा करायचा ते पाहूयात. आता ही तांदूळाची पिठी आहे ती आपण घेतोय. आमच्या घरी बनवून ठेवलेली आहे, माशांना वगैरे फिश फ्रायला आम्ही वापरतो तांदूळाची पिठी. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही जस्ट मिक्सरमधून ग्राइंड करा. तांदूळ हलकेसे धुतल्यानंतर वाळवा, मग ग्राइंड करा. त्याच्यानंतर हे हळद आहे, आपली मसाल्याच्या डब्यातली हळद. आता हा पॅक पण जास्त होणार आहे. फेस आणि हँड्स म्हणजे कॉर्नर वगैरे असतात ना काळे, ते पण कव्हर होतील. त्याच्यानंतर मी हळद घेतली आहे, एक छोटासा चम्मच. त्याच्यानंतर आपण लिंबू घेऊ शकतो. लिंबू छान काम करतं टॅनिंग हटवण्यासाठी. हे सगळे इन्ग्रेडियंट खूप छान काम करतात आणि इन्स्टंट रिझल्ट आहे. म्हणजे तुम्हाला आजच जर लग्नाला जायचं असेल तर आजच तुम्ही पॅक करू शकता आणि सकाळ सकाळी वापरू शकता, लावू शकता फेसवर. आता लिंबू मी टाकलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला महत्त्वाचं इन्ग्रेडियंट घ्यायचं ते म्हणजे दही. तुम्ही दही नसेल तर मलाई पण घेऊ शकता. आणि तुमची स्किन जर ड्राय असेल तर तुम्ही हनी घ्या, म्हणजे मध घ्या, मध. माझी स्किन ऑइली आहे भरपूर, त्यामुळे मी हा पॅकच, एवढंच मला इनफ आहे. आणि तांदूळाची पिठी खरंच खूप छान वर्क करते. आणि मी एके दिवशी काय प्रयोग केला होता, मी म्हणलं तांदूळाची पिठी तर एवढी छान वर्क करतेच हे मला माहीतच होतं. मी काय केलं होतं, इडलीला जे पीठ भिजवलंय ना रात्री, आईंनी म्हणजे सासूबाईंनी ग्राइंड करून ठेवलेलं, सकाळी मी तेच पीठ जस्ट चेहऱ्याला लावलं आणि त्याच्यामुळे पण मला मॅजिकल रिझल्ट वाटला. त्यामुळे खरंच तांदूळाची पिठी मॅजिकल काम करते. आता हे जे आहे मिक्सचर मी फेसला लावते. तुम्ही तुमच्यासोबत तुमच्या हस्बंडला पण लावायला देखील सांगू शकता, दोघांचं एकदा स्टॅन रिमूव्ह होऊन जाईल. ब्रशनी असेल तर ब्रशनी लावा, नाही तर आपला फिंगर्स जिंदाबाद. इव्हनली सगळ्या स्किनला लावायचं आहे. जिथे जिथे तुम्हाला फेसवर किंवा अंडर आर्म्सला जरी काळं वाटत असेल ना, तिथे तुम्ही ठेवू शकता. एक 15 मिनिट ठेवायचं आहे हा पॅक, ते महत्वाचं आहे. नाहीतर लगेच वॉश करू नका. आणि खूप छान, कधी कधी काय होतं, हा फेस पॅक ना वॉश केल्यानंतर ना हळदीचा पिवळटपणा राहतो, मग तो मी नाही फेस वॉशनी घालवते पिवळटपणा. काल फक्त मी 10-15 मिनिटांसाठी उन्हात होते तर लगेच टॅन झाले. एवढं ऊन आहे सध्या समरमध्ये. मला वाटतं हा पॅक तुम्ही ना आठवड्यातून 2दा तर लावूच शकता, पण वेळ नसेल मिळत तर आठवड्यातून एकदा तरी लावाच लावा. आणि हा होममेड पॅक आहे. जर तुम्हाला सलूनला जायला वेळ नाही मिळालं तर तुम्ही घरगुती करू शकता, पण सलूनला पण जा. कारण कसं फेशियल क्लीनअप केलं की स्टीम मिळते, ब्लॅक अँड व्हाईटच निघतात, चांगला मसाज मिळतो. आणि तो मसाज स्वतःला दिला की एवढं रिलॅक्स वाटत नाही. त्यामुळे इन्स्टंट कामासाठी तर हे चांगलंच आहे, पण महिन्यातून एकदा सलूनला जाणं पण खूप चांगलं आहे. स्वतःला पॅम्पर करणं पण खूप चांगलं आहे. कधी कधी स्कूटीवर जाऊन आपले हे हात हे पण काळवंडलेले असतात, तर तिथेही तुम्ही पॅक लावू शकता. आय थिंक फेसला सगळा कव्हर झालाय. येस, यू कॅन सी. गळ्याला लावायला विसरायचं नाही, तर फेस गोरा आणि गळा काळा असं होतं. तुम्हाला राहायचं. आता या पॅकला आपण 15 मिनिट ठेवूया, 10 ते 15 मिनिट ठेवू शकतो. तुम्ही बाकीची कामं पण करू शकता हा पॅक लावून. हे बघा, खूप छान क्लीन होते स्किन. तुम्हाला असं वाटतं की स्किन खूपच टॅन झालं तर तुम्ही हे लावू शकता. आणि त्या पॅकच्या इन्ग्रेडियंट मध्ये तुम्ही बेसनही मिक्स करू शकता. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही रोज फेस वॉश किंवा काही न लावता नुसतं बेसन जरी लावलं ना रोज तोंड धुवायला, तरी खूप छान तुमची स्किन होते, हे लक्षात घ्या.
आफ्टर ऑल केमिकल टाळणं आणि नॅचरल घरगुती गोष्टी यूज करणं हे फार महत्वाचं असतं आपल्या बॉडीसाठी, बिकॉज वी आर ऑल्सो पार्ट ऑफ नेचर. तर असं होतं आपला डी10चा पॅक, घरगुती डी10चा पॅक, अँटी टॅनचा पॅक. याच्यानंतर मॉइश्चरायझर लावायला विसरायचं नाही. मॉइश्चरायझर लावायचं आणि बाहेर जायचं असं तर सनस्क्रीन लोशन. ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत, कारण फक्त चेहऱ्यावरचा टॅन काढून फायदा नाही, त्याच्यानंतरचा मेंटेनन्स पण मेंटेन करणं महत्वाचं असतं. मेंटेनन्समध्ये मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन लोशन एव्हरी डे यू हॅव टू यूज इट. एव्हरी डे आफ्टर युअर बाथ मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन लोशन. बाय.